आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर, washing machines semi and fully automatic, batteries and inverters, water purifiers, atta chakki, air conditioners, air coolers, LED televisions, deep freezers, PG coolers and rates सारे ऑनलाइन से भी सस्ते। Check prices with us before buying online. Mahalakshmi Sales, Shivaji Chowk, Ulhasnagar 3. All types of EMI options available. आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर। हर खबर आपके लिए खास। डोंबिवली के केडीएमसी शास्त्री नगर अस्पताल में प्रसूति के दौरान एक महिला की मौत हो गई, जिसके बाद परिजनों ने डॉक्टर पर लापरवाही का आरोप लगाया है। मृतका के परिजनों का कहना है कि डॉक्टर ने बिना अनुमति गर्भ थैली निकाल दी, जिससे उनकी तबीयत बिगड़ गई और उनकी मौत हो गई। इस घटना के बाद गुस्साए परिजनों और वंचित बहुजन अघाड़ी और आरपीआई कार्यकर्ताओं ने अस्पताल परिसर में धरना शुरू कर दिया और जब तक दोषी डॉक्टरों के खिलाफ मामला दर्ज नहीं होता तब तक शव लेने से इनकार कर दिया है। इस मामले पर अस्पताल प्रशासन का कहना है कि पोस्टमार्टम और मेडिकल रिपोर्ट आने के बाद ही आगे की कार्रवाई की जाएगी। वहीं प्रदर्शनकारी अस्पताल प्रशासन और डॉक्टरों के खिलाफ तत्काल कार्रवाई की मांग कर रहे हैं। आरपीआई नेता भरत सोनवने, संजय जाधव, महाडिक समेत सैकड़ों लोग अस्पताल में धरने पर बैठे और न्याय की मांग कर रहे हैं। मुलीच्या जीवाशी खेळ केलेल्या डॉक्टर लोकांनी त्यांच्या हलगर्जीपणामुळे मुलगी वारलेली, त्याच्यामुळे आम्हाला न्याय पाहिजे। बाकी माझी काही मागणी नाही, फक्त डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही डेड बॉडी हातात घेणार नाही। कैलासपती निर्मोणा, मी वंचित बहुजन आघाडीची डोंबिवली शहर महासचिव पदावर आहे। माझा आता तर माझा पक्षाशी संबंध आहे, पण त्यावेळेस माझा पक्षाशी संबंध नसताना मी एक सामान्य नागरिक म्हणून हॉस्पिटलमध्ये 2011 मध्ये ट्रीटमेंट घेत होती। त्यावेळेस मला पण लेबर पेन होत होतं, माझ्या शरीरात खूप वाईट पाणी जात होतं। तर मी इकडे आलेली रात्रीच्या वेळेस, त्यांना सांगितलं की मला ऍडमिट करून घ्या, पण त्या लोकांनी ऍडमिट केले, म्हणाले की तुझी डेट अजून लांब आहे असं करून मला ठेवलं। आणि मग मला रात्री अचानक ताप थंडी वगैरे आलं आणि इकडे आली, त्यावेळेस मला सायनला हलवण्यात आलं, कारण इकडे अपुऱ्या सुविधा आहेत। मग मला सायनला नाही, पण त्या माझ्या बेबीला आतमध्ये सफोकेशन झालं, त्याला ब्रीथिंग घेण्यात प्रॉब्लेम झाला आणि सायनला बेबी लिटरली 7 डेज ते कोमामध्ये बेबी गेलेलं। ऍडमिट केलं होतं माझ्या सुनाला, ते आधी बोलले की पूर्ण नॉर्मल आहे, काय होणार नाही। 11:15 वाजता सीझर झालं, बाहेर आणले, थोड्या वेळात मग त्याला त्रास सुरू व्हायला झाला। नंतर ते बोलले की होईल, सिस्टर डॉक्टर येऊन चेक केलं, बोलले होतंय। आणि नंतर मग 11 वाजता त्यांनी रात्री परत म्हणजे ओटीतून न्यायचं म्हणजे पेशंटला चेकअपसाठी, आणि आम्हाला न विचारताच पिशवी काढून घेतली आणि नंतर 2:30 वाजता आले बाहेर, 5 मिनिटात म्हणतात की तुमचा पेशंट गेला। आधी आम्हाला बोलले की पेशंट तुमचा व्यवस्थित राहा, असं आम्हाला पूर्ण सोयीचं ते त्याला आम्हाला न विचारता हे काढले की शिबिर काढले, त्यांची चुकी लपवण्यासाठी त्यांना दुसरी हे केली। काय सांगाल, काय मागणी आहे आता? हे बघा, मागणी आमची एवढीच आहे। सुवर्णा सर्वदे तिची रात्री इथे हॉस्पिटल शास्त्रीनगर इथे हॉस्पिटलमध्ये त्यांना डिलिव्हरीसाठी आणलेलं। त्याच मला असं म्हणायचंय, एखादा डॉक्टर तुम्ही जर त्या व्यक्तीचं सीझर करणार आहात किंवा ऑपरेशन करणार आहात, तेव्हा तुम्ही त्या फॅमिलीचं परमिशन घेता। तर तिचं सीझरच्या टायमाला तुम्ही सही घेतली, तिच्या सीझरला घेऊन गेले, त्यानंतर तुम्ही नेक्स्ट दुसरं ऑपरेशन करायच्या टायमाला तुम्ही त्यांचं परमिशन घेतलं का? त्यांनी गर्भपिशवी काढली तेव्हा परमिशन नाही घेतलं, न परमिशन घेता त्यांनी तिची गर्भपिशवी काढली, त्यानंतर तिचा मृत्यू झालेला आहे। मग आमचं एवढंच म्हणणं आहे पोलिसांना, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या डॉक्टरांवर, बस आमची हीच मागणी आहे। म्हणून आम्ही इथे सगळ्या महिला बसलेलो आहोत आणि त्या मुलीच्या आईचं पण तेच म्हणणं आहे, न्याय भेटला पाहिजे त्या मुलीला, एवढंच। आज हॉस्पिटलमध्ये एक प्रसूतीगृहामध्ये एकंदरीत डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप होतो, काय आपण काय? हे एकदम सत्य आहे। डॉक्टरांचा हलगर्जीकरणामुळेच हा एका आमच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे। आणि आज गेली 8-10 तास इथे समाज, लोक, कार्यकर्ते, महिला उपस्थित असताना सुद्धा पोलीस प्रशासन का विलंब लावतं गुन्हा दाखल करण्याचा? पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करावा,
जेणेकरून तुम्ही त्याचा वेळ घालून पीएम रिपोर्टमध्ये वेळ घालून तुम्ही जाणून बुजून असं वेळ घालताय का पोलीस प्रशासन? म्हणून आमचं एवढं म्हणणं आहे की तात्काळ त्या डॉक्टरांवरती, इथल्या कर्मचाऱ्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करा की ज्यांनी त्या मुलीची अवस्था अशा पद्धतीत केलेली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे. काय सांगाल, आज शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये तुमच्या बायकोचा मृत्यू झालेला आहे. तुम्ही आरोप केलेला आहे की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. काय नेमकं? माझ्या बायकोची डिलिव्हरीची तारीख 20 तारीख होती. 20 फेब्रुवारी माझी बायको डिलिव्हरी तारीख होती. 5च्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे दाखवण्यासाठी आलतो. ते काय म्हणले 11 तारखेला एमर्जन्सीमध्ये ॲडमिट करावं लागेल, नाही तर बाबू आणि ते ऑफ होऊ शकते. मी 11 तारीखला 5:30 वाजता इथं ॲडमिट केलं. 12 तारखेला मला 11:30 वाजता बेबी झाला. पहिले टायमाला त्यांनी सिझर केलं. सिझर केल्याच्यानंतर त्यांनी वरती शिफ्ट केल्याच्यानंतर 10-15 मिनिटांनी तिला भरपूर त्रास होत होता. ब्लड पूर्ण वाहत होतं. मी सेचीला सांगत होतो, मग ते म्हणले ब्लड वाहतच म्हणले. नंतर तिला जास्त त्रास झाला. मग डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर म्हणले काही टेन्शन घेऊ नको, फक्त ब्लड सर्क्युलेशन होतं, आपण ओपीडीमध्ये जाऊन तुला ब्लड लावून नॉर्मल तुझं पेशंट होईल. त्यासाठी मला 8 वाजता त्यांनी खाली नेलं. 8 वाजता त्यांनी खाली नेलं ओपीडीमध्ये. फक्त ब्लड चढवायचं आहे म्हणून 8, 9, 10, 11, 12 3-4 घंटे त्यांनी मला नुसतं फिरवलं. मला नंतर बाहेर आल्याच्या नंतर 3 घंट्याच्या नंतर डॉक्टर बोलले, मोठे डॉक्टर होते, ते म्हणले काही टेन्शन घेऊ नको, 2 घंट्यामध्ये तुझी चांगलं होईल पूर्ण. मी वरती आल्याच्या नंतर मला कळलं त्या मावशी माझ्या बायकोची पिशवी घेऊन ती लपवून फेकून देते बाहेर. मी तिला विचारलं पिशवी कोणाची, ती मला काही सांगलं नाही. मम्मीला आवाज दिला, मम्मीने तिला पकडलं, पिशवी कोणाची ते सांग. तेव्हा त्या डॉक्टरने सांगलं की ही पिशवी तुमच्या सुनेची आहे. त्यांनी आम्हाला न कळताच माझ्या बायकोची पिशवी काढली. आणि पहिलं ऑपरेशन त्यांनी फेल केलं, तर त्याच्या निष्कर्ष दुसरं पण ऑपरेशन फेल झाल्याच्या नंतर त्यांनी आतमध्ये ठेवलं. भरपूर कंडिशन मला म्हणले ते साईनला तुम्ही हलवा. मी साईनला लगेच हलवू लागलो. मग ते म्हणले अजून दुसरे मोठे डॉक्टर येतात, तुम्ही 5 मिनिटं 5 मिनिटं म्हणून त्यांनी मला 5 घंटे थांबवलं. 5-6 घंटे. माझी एकच माग आहे की माझ्या बायकोला न्याय भेटला पाहिजे. तो पण आम्ही इथून उठणार नाही आणि काय मृतदेह हातात घेणार नाही. या गर्भवती महिलेचा मृत्यू झालेला असा आरोप होतोय की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे. काय आहे? नमस्कार. जे विचारलं गेलं आहे ॲक्च्युली त्याची पोलीस छानबीन ही सुरू आहे व जी काय प्रॉपर कार्यालयीन प्रक्रिया आहे ती पण चालू आहे. आणि दुसरी गोष्ट की समजा जे काही त्यांचे म्हणणे आहे तर हे ॲक्च्युली तज्ज्ञांद्वारे फोरेन्सिक एक्सपर्टकडून जोपर्यंत पोस्टमॉर्टम होत नाही व त्याचा सहज निर्णय लागत नाही तोपर्यंत या बाबतीवरती कुठल्याही प्रकारचा निर्णय देता येणार नाही व सांगता येणार नाही. त्यांचा आरोप आहे की आम्हाला ना विचारता महिलेच्या गर्भ पिशवी जी होतात ते काढलं गेलं. तेच सांगतो. त्याच्याबद्दल आमच्याकडे तसं प्रोसिजर असते कार्यालयीन प्रॉपर. त्याच्यावरती कमिटी असते, ती कमिटी बसते, ती कार्यालयीन प्रोसिजर होऊन जो डिसिजन कमिटी घेते आणि फोरेन्सिक रिपोर्ट जो येतो जे हॉस्पिटलकडून किंवा जिथं फोरेन्सिक तज्ज्ञांकडून केला जातो त्याच्यानंतर हे ठरवलं जातं की त्याबाबत पुढे काय पाऊल उचलायचं आहे.